बंगालमध्ये ममतांच्या गुंडगिरीचं पतन होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे। पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार असा विश्वास नवनाथ बन यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने 15 वर्ष ममता दीदींची गुंडगिरी होती त्याचा अस्त होईल आणि कमळाचा उदय होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, आमचे सौमेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाची ममतांची दहशत ही पूर्णपणे संपुष्टात येईल आणि आज पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार आहे। याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी जागा जिंकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसाममध्ये पुन्हा एकदा आम्ही सत्तेवर येतोय। पुन्हा एकदा आसामची जनता भारतीय जनता पार्टीला साथ देते। खरं तर ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षापासून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता, 15 वर्षापासून दीदीगिरीच्या माध्यमातून तिथल्या पश्चिम बंगालच्या जनतेला विकासापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं, आता पश्चिम बंगालमध्ये अंधेरा हटेगा कमल खिलेगा अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि निश्चितपणे साधारणतः 12 वाजेपर्यंत कल हाती येतील, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा विजय झालेला दिसेल। आणि मतमोजणीसाठी आता अवघी 10 मिनिटं उरलेली आहेत। 8 वाजल्यापासून बरोबर मतमोजणी या ठिकाणी सुरू होणार आहे। ममतांच्या भवानीपूर मतदारसंघामध्ये 20 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध भाजपमध्ये बिग फाईट पाहायला मिळते। अर्थात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी अशी खरं तर लढत या ठिकाणी होणार आहे। तर ममतांच्या भवानीपूर मतदारसंघामध्ये 20 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध भाजप अशी बिग फाईट या ठिकाणी होत आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकांकडे लागलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये अशी ट्राम आपल्यासोबत हा निकाल घेऊन येणार आहे। माझे भाटे बंगाली, शाक्त हिंदुत्व, घुसखोरीचा मुद्दा, SIRचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांनी पश्चिम बंगालची ही निवडणूक गाजलेली आहे। तृणमूल की भाजप, पहिला कल हाती येईल, निकाल अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहेत। महामाटी माणूस असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलेलं होतं। प्रत्येक वेळेला बंगाली अस्मिता हा या ठिकाणी मुद्दा होता, मात्र यावेळेला विकासाचा मुद्दा की पुन्हा एकदा अस्मितेचा मुद्दा कोणाकडे कल असेल पश्चिम बंगालच्या जनतेचा या निकालामधून स्पष्ट होईल। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला 215 जागा, जवळपास 48% मतं मिळालेली होती, तर दुसरीकडे भाजपला 77 जागा म्हणजे त्यांनी जवळपास 38.01% मतं जी आहे ती घेतलेली होती। मात्र यंदा काय होतंय याकडे सगळ्यांचं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यापर्यंत हा निवडणुकीचा निकाल घेऊन येणार आहे। पुढची काही मिनिटं राहिलेली आहेत। 8 मिनिटांमध्ये पुढे मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पोस्टल मतं या आधी मोजली जातील, तर विजयाची सुनामी येणार असा दावा भाजपकडनं करण्यात आलाय। तर पश्चिम बंगालमध्ये नेमकं चित्र काय असेल, कारण पश्चिम बंगालमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डाव्यांची सुद्धा सत्ता राहिलेली आहे, काँग्रेसची देखील सत्ता राहिलेली आहे। मात्र गेल्या 15 वर्षांपासून तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे। चौकार या ठिकाणी दीदी मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये आमची सत्ता येणार असा विश्वास या ठिकाणी भाजपनं व्यक्त केलेला आहे। भाजपनं हा दावा केलाय की पश्चिम बंगाल यावेळेला फक्त भाजपचं असणार आहे। मागच्या वेळेला ज्यावेळेला 77 जागा मिळालेल्या होत्या त्याच्यानंतर भाजप आणि RSS यांच्याकडून अगदी मायक्रो प्लॅनिंग त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। ज्या ठिकाणी भाजपला भरघोस यश मिळालेलं होतं, चांगल्या जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या, खास करून उत्तर बंगालच्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी RSSच्या मदतीनं त्या ठिकाणी विकास करण्यात आलेला आहे। लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की